हॅलो, तेजोज लाईफमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. आज मम्मीच्या हातची आपण कढीपत्त्याची चटणी पाहणार आहोत. त्याआधी आपल्याला शेंगदाणे आणि लसूण तळून घ्यायचे आहेत आणि पांढरे तीळ थोडे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर कढीपत्ता छान धुवून त्याला वाळवून मग आपल्याला तेलात टाकायचा आहे. तेलात टाकल्यानंतर त्याच्यावर प्लेट ठेवा, जेणेकरून नाहीतर तो आपली शेगडी खूप घाण करू शकतो. ते झाल्यानंतर छान असा खरपूस तळल्यानंतर आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि मग त्यात आपले सगळे मसाले टाकायचे आहेत. हळद, मीठ, चटणी, थोडीशी साखर आणि ते मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घ्यायचं आहे. अशी छान अशी चटणी तयार होते आणि आपल्या शरीरासाठी ही खूप छान पौष्टिक आहे. सगळ्यांनी नक्की ट्राय करून पहा आणि जर कोणी ट्राय केली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर मग आमच्या घराच्या बाजूला आम्ही छान अशी झाडं लावलेली आहेत. असं वातावरण पण खूप छान होतं, तर म्हटलं आज ब्लॉगमधून दाखवूया की आम्ही काय काय लावलेलं आहे. तर आम्ही चेरीचं लावलं आहे, लिंबूचं लावलं आहे, त्याच्यानंतर पेरू लावलं आहे, आंबा लावला आहे, सीताफळ लावलं आहे आणि थोडीफार फुलांची झाडंसुद्धा आहेत. तर आंबा काय अजून मोहरत्याला आला नाही आहे, कारण की छोटं आहे त्याच्यामुळे. पण सीताफळला मात्र छोटंसं फळ आलेलं आहे, जे की दिसायला खूप क्यूट दिसतं आहे. आता बघू हे कधी मोठं होते. आणि आज जेवणाचा मेनू माझा असा होता. असा होता माझा आजचा व्लॉग.